हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं मुकेश सर मराठी या यूट्यूब चॅनलवरती. माय सेल्फ मनोज सिंग राजपूत. आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्ही केलेल्या मागच्या व्हिडिओच्या कमेंटनुसार एक डिकोड व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि फिजिक्सचा पूर्ण पेपर आपण डिकोड करणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय मिळेल? या व्हिडिओमध्ये तुम्हाला फिजिक्सचा पूर्ण पेपर पॅटर्न मी समजून सांगणार आहे. एक एक छोटी छोटी गोष्ट समजून सांगणार आहे. क्वेश्चन कुठून येतो, कसा येतो, किती मार्क्सला येतो, त्याचं वेटेज आणि सगळ्या गोष्टी. ज्यावेळेस तुम्ही पेपर द्यायला जाल फिजिक्सचा, कॉन्फिडन्स घेऊन जाल सोबत आणि एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक्झाम प्रेशर फील होणार नाही. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि त्याचसोबत जसं की तुम्ही जर बघितलं असेल, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पण सांगितलंय की जर तुमचा पूर्ण अभ्यास झालेला आहे, तुमचा अभ्यास नाही झालेला, तर तुम्ही काय करा, PYQs करा. मागच्या 10 वर्षाचे क्वेश्चन पेपर बघा, तुम्हाला मिळतील आणि तिथूनच क्वेश्चन येतात. 80% पेपर रिपीट होतात, 80% क्वेश्चन PYQs असतात. हे मी तुम्हाला आज प्रूव्ह करून देणार आहे. पेपरचं पूर्ण ॲनालिसिस आपण या व्हिडिओमधून करणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा आणि कॉन्फिडन्स स्वतःमध्ये येईल तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण बघितल्यानंतर. ओके, चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिले आपण पेपरचा पॅटर्न समजून घेऊ. पेपरला पूर्णपणे आपण डिकोड करणार आहे या ठिकाणी. सगळ्यात पहिले सेक्शन ए हा सगळ्यात मोठा सेक्शन आहे. याच्यामध्ये 18 क्वेश्चन विचारले जातात. किती क्वेश्चन्स? 18 क्वेश्चन्स याच्यामध्ये येतात. प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. यामध्ये सगळे क्वेश्चन्स तुमचे कंपल्सरीली अटेम्प्ट करावं लागणार आहेत. 18 पैकी कसे क्वेश्चन्स येतील सर? 10 क्वेश्चन्स तुमचे 10 क्वेश्चन्स हे MCQ असतील. काय असतील? MCQ, 1 मार्क ईच आणि सगळे कंपल्सरी आहे. अँड 8 क्वेश्चन्स कसे असतील? व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतील. 1 वर्ड आन्सर, 1 लाईन आन्सर असे क्वेश्चन्स असतील. असे मिळून या पूर्ण सेक्शनमध्ये तुम्हाला 18 मार्क्स मिळणार आहेत. किती मार्क्स? 18 मार्क्स. आणि सगळे क्वेश्चन्स कंपल्सरी आहे. जेवढं पण येतं आहे, जे पण माहिती आहे लिहून या. ब्लँक सोडू नका, काळं निळं करून या पेपर. लिहून या फक्त, जे पण माहिती आहे सोडू नका. सेक्शन बी कसा असेल सर? सेक्शन बी मध्ये तुम्हाला 12 क्वेश्चन्स येतील. किती? 12 क्वेश्चन्स. किती अटेम्प्ट करायचे सर यामध्ये? तर 8 क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करावे लागणार आहेत. 8 क्वेश्चन्स. प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स असतील? तर 2 मार्क्स असतील. कसे असतील बघा. या ठिकाणी जे आहेत 7 क्वेश्चन्स थेरी येतील तुम्हाला आणि जे 5 क्वेश्चन्स आहेत हे असतील न्यूमरिकल बेस्ड आणि प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला या ठिकाणी 2 मार्क असणार आहे. 2 मार्क ईच. म्हणजेच जर तुम्ही टोटल केली तर विथ ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी 24 मार्क्सचा हा सेक्शन दिसेल. किती मार्क्स? 24. आणि जर तुम्ही पूर्ण अटेम्प्ट केला, 8 क्वेश्चन्स जर तुम्ही अटेम्प्ट केले तर 12 मार्क्स तुम्हाला इथून मिळतील. 12 गुणिले 2 24 आणि इथं 12 नाही, इथं तुम्हाला 16 मार्क्स मिळतील विदाउट ऑप्शन. विदाउट ऑप्शन 16. इथं विदाउट ऑप्शन 18. ओके, इथं ऑप्शन नसतातच. इथं 1 मार्क मिळतो, नाही तर 0 मिळतात. इथं स्टेप्सला पण मार्क्स असतात. 2 पैकी तुम्ही अर्धा जरी बरोबर लिहिलं तर तुम्हाला 2 पैकी 1 मार्क मिळणार आहे. पण इथं 1 और 0, ऑल और नथिंग अशी स्कीम या ठिकाणी आहे. पण या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? जेवढं पण येते तेवढं लिहून यायचंय. अर्धी डेफिनेशन येते, अर्धा फॉर्म्युला येतो, क्वेश्चन अर्धा येतो, जेवढं येतं तेवढं लिहून या. सोडू नका बिलकुल. ओके, असा हा 16 मार्क्सचा सेक्शन आहे. सेक्शन बी विथ ऑप्शन 24 मार्काचा सेक्शन आहे. सेक्शन सी अगदी सेम टू सेम आहे. बिलकुल कट कॉपी पेस्ट आहे. फक्त 3 मार्क्स आहेत एका क्वेश्चनला. म्हणजे काय? तर 12 क्वेश्चन येणार परत. याच्यातून तुम्हाला 8 क्वेश्चन्सला काय करायचंय? अटेम्प्ट करायचंय. ओके, 12 पैकी तुमचे परत 7 क्वेश्चन्स कसे असणार आहेत? थेरी क्वेश्चन्स असणार आहेत. आणि तुमचे 5 क्वेश्चन्स कसे असतील? न्यूमरिकल बेस असतील. प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी 3 मार्क्स असणार आहे. आणि टोटल जर तुम्ही विथ ऑप्शन पाहिलं तर किती मार्क्स बनतील बघा. 12 गुणिले 3 तुमचे 36 मार्क बनतील विथ ऑप्शन. विदाउट ऑप्शन किती मार्क्स बनतील? 8 त्रिक इथं 24 मार्क्स तुम्हाला विदाउट ऑप्शन बघायला मिळणार आहेत. ओके, सेक्शन सी तुम्हाला कळाला कसा येईल. आता सेक्शन डी कडे येऊया. महत्वपूर्ण सेक्शन आहे. सगळ्यात मोठं आन्सर तुम्हाला याच सेक्शनमध्ये लिहायचंय. या सेक्शनमध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन्स विचारले जातील.
5 मधून किती अटेम्प्ट करायचे, तर 3 क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी अटेम्प्ट करायचे, कोणतेही 3, एनी 3 5 मधून. कसे क्वेश्चन असतील सर ते सांगू शकतात का? बिलकुल, एक एक क्वेश्चन कसा येणार ते मी सांगणार आहे तुम्हाला. फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन जो आहे तुमचा हा डिटेल थेरी क्वेश्चन असणार आहे. दोन्ही क्वेश्चन्स कसे असणार आहे, डिटेल थेरी इथं तुम्हाला लिहावी लागणार आहे. पूर्ण डायग्राम, डिस्क्रिप्शन, पूर्ण थेरी क्वेश्चन, डेरिव्हेशन जे पण असेल ते पूर्ण डिटेलमध्ये लिहावं लागेल. आणि याच्यासाठी 4 मार्क ईच असणार आहे. 4 मार्क ईच, ठीक आहे ना, 4 मार्क ईच. देन थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ क्वेश्चन याच्यापेक्षा वेगळा असेल का सर? तर येस, बिलकुल वेगळा असेल. या ठिकाणी काय होईल माहिती आहे तुम्हाला, 2 मार्क थेरी क्वेश्चन असेल आणि 2 मार्क तुमचे असाइन केलेले असतील कशाला, न्यूमरिकल बेस क्वेश्चनला. म्हणजे क्वेश्चन मध्ये क्वेश्चन असेल, ह्या क्वेश्चन मध्ये 2 पार्ट असतील, 2 मार्क थेरीचा असेल आणि 2 मार्क्सचा पार्ट न्यूमरिकलचा असेल. असा परत इथं 4 मार्क ईच असा सेक्शन तुम्हाला हा बघायला मिळणार आहे. म्हणजे किती मार्क्स होत आहेत या ठिकाणी, 5 गुणिले 4 मार्क्सचा एक क्वेश्चन, म्हणजे विथ ऑप्शन 20 मार्क्स आणि विदाउट ऑप्शन किती मार्क्स बनतील, तर 4 गुणिले 3 आपल्याला 12 मार्क्स या ठिकाणी बघायला मिळतील विदाउट ऑप्शन. म्हणजे तुमचे 70 मार्क्स होतील विदाउट ऑप्शन आणि 98 मार्क्स बनतील विथ ऑप्शन. असा तुमचा हा फिजिक्सचा पेपर असणार आहे. कळालं सगळ्यांना? म्हणून आता कॉन्फिडन्स आणा स्वतःमध्ये, तुम्ही केलेला अभ्यास पूर्णपणे चांगला आहे, व्यवस्थित आहे आणि तुम्ही पेपर व्यवस्थित लिहून येणार आहात. अजून काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहे. काय करू शकतात, एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची आहे सर. अजून कॉन्फिडन्स कसा आणायचा, PYQs मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, 2025चा पेपर कसा वेगळा नव्हता. लोक तुम्हाला फक्त भास करून देत आहेत, अफवा पसरवत आहेत की 2025चा पेपर खूप वेगळा होता, अभ्यास करा, मेहनत घ्या, खूप हार्ड पेपर येणार आहे. असं काही नाहीये, खूप इझी पेपर येणार आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतः केलेल्या मेहनतवरती विश्वास ठेवा. बघा इकडं सेक्शन ए मध्ये तुम्हाला मी जसं सांगितलं की 18 मार्क्स या ठिकाणी असतात. आणि किती PYQs आले होते सर 2025 मध्ये, एकदा सांगाल का? मोजा तुम्ही आता. 1, 2, 3 PYQs. ओके, म्हणजे सॉरी, हे एका 2 वर्षच हा PYQ 2 वर्ष विचारला गेला आहे. म्हणजे 1 आणि 2, त्यानंतर 3, 4, 5, 6 PYQs. म्हणजे सेक्शन ए मध्ये तुमचे किती PYQs आले, तर 6 PYQ आले. आणि एक क्वेश्चन डायरेक्ट टेक्स्टबुक मधला जसाचा तसा क्वेश्चन इथं कट कॉपी पेस्ट केला गेलाय. म्हणजे एक क्वेश्चन जो आहे तुमचा टेक्स्टबुक बेस आला इथं. म्हणजे जर तुम्ही PYQs आणि टेक्स्टबुकचे क्वेश्चन व्यवस्थित केले असतील तर 7 तर तुमचे MCQs मध्ये सॉल्व्ह झाले. आणि सेक्शन ए मध्ये व्हेरी शॉर्ट आन्सर पण आहेत ना, मी ते पण विसरलो. बघा इथं 1, 2, 3, 4 आणि 5, हे 5 परत PYQs याच्यामध्ये ऍड होतील. म्हणजे टोटल 11 PYQs आले होते सेक्शन ए मध्ये. 18 पैकी 11 PYQ आणि एक टेक्स्टबुकचा क्वेश्चन जसाचा तसा आला होता. त्यानंतर सेक्शन बी चं सांगा सर. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 PYQs. 9 पैकी हा एक टेक्स्टबुकचा क्वेश्चन आहे आणि हा एक टेक्स्टबुकचा क्वेश्चन आहे. म्हणजे 6 PYQs आले 8 पैकी. म्हणजे हे सेक्शन बी बद्दल बोलतोय आपण. सेक्शन बी मध्ये तुमचे 6 PYQs आले, 6 PYQ आले. आणि टेक्स्टबुक बेस क्वेश्चन किती आले, 2. 8 अटेम्प्ट करायचे होते, 6 PYQ आणि 2 टेक्स्टबुक क्वेश्चन झाले असते ना एवढ्या इझिली. ठीक आहे, पुढे बघा सेक्शन सी बद्दल बोलूया आता. सेक्शन सी मध्ये 1, 2, 3 सगळे PYQs आहे. फेब 22, जुलै 19, जुलै 24, जुलै 16, जुलै 24, फेब 20, फेब 17, जुलै 21 हाताने लिहिले मी स्वतः पाहिलेलं आहे, हे अनालिसिस केलेलं आहे. त्यानंतर जुलै 17, जुलै 15, जुलै 24 असे सेक्शन सी मध्ये टोटल किती PYQs आले बघा. 1, 2, 3, 4, 5, हा तर टेक्स्टबुकचा क्वेश्चन आहे. 5, 6, 7, 8 क्वेश्चन्स PYQs आहे. म्हणजे सेक्शन सी मध्ये 8 अटेम्प्ट करायचे होते आणि 8 PYQs आले. किती PYQs? 8. आणि क्वेश्चन टेक्स्टबुक क्वेश्चन किती आलाय, एक टेक्स्टबुकचा क्वेश्चन आलाय. ओके, 9 PYQs आहे, मला वाटतं 9 PYQs आहे.
मागचा पेज आपण पाहिलंच नाही, 9 PYQs आणि एक टेक्स्टबुक बेस्ड क्वेश्चन आलेला आहे. 8 अटेम्प्ट करायचे होते, 10 क्वेश्चन तर PYQ आणि टेक्स्टबुक मधून आला. ठीक आहे, एवढा सोपा पेपर आहे तो फिजिक्सचा, स्वतःवरती विश्वास ठेवा. सेक्शन डी बघा, सेक्शन डी मध्ये मोजा तुम्ही आता. आपल्याला अटेम्प्ट करायचे होते किती क्वेश्चन्स? 3 क्वेश्चन्स. किती PYQ झाले? जुलै 19, जुलै 22, जुलै 23 मध्ये पण हा क्वेश्चन आलाय, फेब 16 मध्ये पण आलाय, जुलै 16 मध्ये पण आलाय. 1 2 3 4 PYQ झाले. किती PYQ झाले? 4 PYQ झाले. अटेम्प्ट करायचे होते 3. बनला का नाही 80% पेपर PYQ मधून? आणि म्हणून सांगितलं होतं मी तुम्हाला की त्यामधून प्रॅक्टिस करा. अभ्यास झालाय तर एक वेळेस रिव्हिजन त्याच्यातून करा. स्वतःमध्ये बघा की किती पोटेन्शियल तुम्ही गेन केलंय अभ्यास करून वर्षभर. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. आता तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स आला असेल की हो सर, मी फिजिक्सचा पेपर सहजपणे इझिली सॉल्व्ह करू शकतोय, कारण मला आता पेपर पॅटर्न माहिती आहे, क्वेश्चनचा सोर्स माहिती आहे की क्वेश्चन कुठून येतात. म्हणून शेवटच्या 2 आणि 3 दिवसामध्ये तुम्हाला पूर्णपणे मेहनत घ्यायची आहे आणि फिजिक्सचा पेपर पूर्ण फाडून तोडून यायचं आहे. ओके, त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. ओके, या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू, टाटा, गुड बाय, जय हिंद.